कॉलेजमध्ये साडी घालण्यामध्ये मी जिंकलो पहिला नंबर, ते पण मुलींना हरून. तर चला सांगतो कशी साडी घातली आणि का घातली. तर चॅलेंजचा आपला आजचा 45वा दिवस आणि गॅदरिंगचा 5वा दिवस. तर आज माझी सकाळ झाली दुपारी. झकासपैकी दुपारी झगामगा तयार झालो आणि कॉलेजमध्ये निघालो. आणि कॉलेजमध्ये आल्या पहिले गेलो मी पाणी प्यायला. आणि पाणी पिऊन आम्ही आलो प्रोग्राम कडे. आणि प्रोग्राम मध्ये येऊन बसलो तर बसलो कुठे मागे, कारण की एन्जॉय करायला भेटते. आणि हा कॉलेजमध्ये होतं फन अँड फूड, आणि त्यामुळे डिफरंट आणि युनिक गेम घेत होते. तर थोडा टाइम बसलो तेवढा स्वप्नीलचा नाव आला की फुगे फोड्यासाठी त्याला गेम खेळायचंय. तो खेळतो तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या, कारण की फॉलो करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हा फन तर चालू होतं, पण साईडनं फूडची पण स्टॉल होते, कारण फन अँड फूड दोन्ही होतं. त्यांच्याकडून आम्ही काही घेतलं नाही, कारण की ते खूप महाग देत होते. साले तर पहिलेच गरिबी चालू आहे और एक नया की गरीब में आटा गेला. आणि हा स्टार्टिंगला बोललो होतं ना की साडी घालून मुलीला हरवलं होतं म्हणून. तर ते असं होतं की फन मध्ये एक गेम होता की 1 मिनिटामध्ये आपल्याला साडी घालायची आहे. मग काय भाऊ, पहिले बॉईजची झाली, बॉईज मध्ये मी जितलो होतो. आणि ते झालं, आणि त्याच्यानंतर एक गेम चालू झाला, ग्लासवर ग्लास, दारूचे ग्लास. असं नाही, ग्लासवर ग्लास ठेवायचे होते, कशाचे होते काय माहिती. ते सर्व झालं आणि डबल सेकंड राऊंड झाला की डबल साडी घालून दाखवा लागत होते. मग काय भाऊ, सगळ्यामधून विनर काढले गर्ल्स आणि बॉईज मध्ये, आणि त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन लागली. मग काय, तुमच्या भावानं हरवलं ना मुलीला, ते पण साडी घालण्यामध्ये. कसा आहे, नाद करते काय, नाद खुला डायरेक्ट. आणि जाता जाता सर्वजण म्हणत की एक रॅम्प वॉक करून दाखवा. मग काय केलं ना तुमच्या भावानं झकासपैकी एक रॅम्प वॉक. एवढे कमेंट मध्ये सांगा जमले की नाही. चांगलं सांगा, खराब नाही का सांगू बरं काही. आणि शेवटी जाता जाता प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू झालं. आता नेहमी काय आपल्याला कोणतं प्राइस भेटत नाही, पण आज एक आपण तीर मारला होता. आता ते काही सांगायचं काम नाही, तुम्हाला तर माहितच आहे. मग काय, त्यासाठी मला एक अवॉर्ड फेकून मारला आणि एक पत्रिका देऊन टाकली. आता तुम्ही पण एक अवॉर्ड फेकून मारा की हे व्हिडिओ 2 दिवस लेट येत आहे म्हणून. बरं, शेवटी सगळं काही झालं ना, आम्ही निघालो घरी जायसाठी. तर चला आम्ही जातो, तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या.